बातमी पंढरपूरमधून आहे। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी आता भाविकांना 1 जून पर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे। विठ्ठल मंदिर जीर्णोद्धाराचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये, त्यामुळे मे महिना अखेरपर्यंत केवळ मुखदर्शन घेता येणार आहे। श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने शनिवारी मंदिरातील कामाची पाहणी करून आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर पदस्पर्श दर्शन सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अनेक प्रकारची नव्यानं दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं समोर आलंय, त्यामुळे मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धाराच्या कामाला वेळ लागत असल्यामुळे भाविक नाराज होते। मात्र या सर्व काम सुरू असताना अनेक धोकादायक बाबी समोर आल्या होत्या आणि या धोकादायक बाबीमुळे भविष्यात खूप मोठे धोके तयार झाले असते आणि हे दूर करण्यासाठी आता पुरातत्व विभाग आणि मंदिर प्रशासन कामाला लागलेलं आहे। हे जो विठ्ठलाचा गाभारा दिसतोय, ज्याच्यावर विठ्ठलाची मूर्ती उभी आहे, त्या मूर्तीचा जो दगडी चौथरा आहे त्यालाही अनेक ठिकाणी चिरा गेलेल्या होत्या। ज्यावेळी त्याच्यावरची चांदी काढण्यात आली त्यावेळी ही सर्व धोके समोर आले। त्यामुळे विठ्ठल गाभाऱ्यात काम करताना आता हा चौथरा जो आहे याच्यावर सुद्धा पुरातत्व विभागाला अतिशय जिकिरीनं आणि काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे। याच पद्धतीनं हा जो सोळखांबीचा मंडप आहे, ज्या ठिकाणाहून भाविक आत येतात, या सोळखांबीच्या मंडपामध्ये अनेक ठिकाणी हे जे दगडी खांब आहेत त्यातले दगड निसटायला सुरुवात झालेली आहे आणि जिथं जिथं असे दगड निसटत आहेत त्या ठिकाणी आता पुरातत्व विभागाने मार्किंग करायला सुरुवात केलेली आहे। आताही पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार अशा कुठल्याही दगडी बाजूवर चांदी लावू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे। हे जे पुरातन दगड आहेत या इथं ज्या पद्धतीने इथं भेगा पडलेले दिसत आहेत ह्याची आता दुरुस्ती केल्यानंतर ह्याचं ब्रीदिंग चालू राहावं यासाठी याला कुठल्याही प्रकारचे चांदी याच्यावर लावायची नाही म्हणून सूचना केल्यात। हे जे लाकडी दरवाजे आहेत या लाकडी दरवाज्यावर एक वेळ चांदी लावली तर चालेल, मात्र दगडी कुठल्याही भागावर चांदी लावू नका अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। एकंदर आता 1 जूनला भाविकांना देवाच्या पायावर दर्शन मिळणार आहे आणि पुढच्या 500 वर्षासाठी विठ्ठल मंदिराचं अतिशय चांगल्या रीतीनं संवर्धन होणार आहे आणि देवाच्या मंदिराचं लाईफ जे आहे ते जवळपास 500 वर्षांनी वाढणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन दाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।